पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती. द मोशन ऑफ अ टॉय कार पुश्ड इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन इज एन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन्स बघा, 3D मोशन, रेक्टिलिनियर मोशन, मोशन इन अ प्लेन आणि चौथा ऑप्शन आहे 5D मोशन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी, रेक्टिलिनियर मोशन. आणि आपण सगळी जी एक्झाम्पल्स आहेत ती बघितली आहेत. त्याच्यामध्ये टॉय कार जी आहे ती एकाच लाईनमध्ये जाणार आहे आणि त्यामुळे तिला आपण रेक्टिलिनियर मोशन असं म्हणतो. ओके, यानंतर बाकीची पण आपण एक्झाम्पल बघितली होती. जो 6 मारला जातो बॅट्समॅनद्वारे तो एका प्लेनमध्ये असतो, किंवा आपण जे एरोप्लेनचं जे मोशन आहे ते आपण बघितलं, ते 3D मोशनची केस आहे. आणि या केसमध्ये जर आपण बघितलं टॉय कार, तर ते एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये जातं, ज्याला आपण रेक्टिलिनियर मोशन असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. द डिफरन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड ॲज. ऑप्शन आहेत डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ, डिस्टन्स आणि स्पीड. याचं करेक्ट आन्सर आहे ए, डिस्प्लेसमेंट. सो इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन याच्यातलं जे काही डिफरन्स आपल्याला मिळणार आहे त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल इज कॉल्ड ॲज. डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ, वेवलेंथ आणि स्पीड. याचा करेक्ट आन्सर आहे बी, पाथ लेंथ. पाथ लेंथच्या डेफिनेशनमध्येच आहे आपल्याला दिलेलं की ॲक्च्युअल डिस्टन्स जे आहे पार्टिकलने ट्रॅव्हल केलं आहे त्याला आपण पाथ लेंथ असं म्हणतो. द डायमेन्शन्स ऑफ द वेलॉसिटी इज, ॲक्च्युअली आर पाहिजे, m0 l1 t1. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे m0 l-1 t1. तिसरा ऑप्शन आहे m0 l1 t-1 आणि चौथा ऑप्शन आहे m0 l-1 t-1. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी, m0 l1 t-1. पुढचा प्रश्न बघा. द डायमेन्शन्स ऑफ द ॲक्सेलरेशन इज m0 l1 t2, m0 l-1 t2, m0 l1 t-2 आणि m0 l-1 t-2. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी, m0 l1 t-2. सो सिंपल, आपण हे सगळे जे डायमेन्शन्स आहेत हे ऑलरेडी बघितलेले आहेत. याच्यामध्ये ॲक्सेलरेशनसाठी जे डायमेन्शन्स आहेत हेच इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनसाठी सुद्धा येणार आहेत किंवा ॲव्हरेज ॲक्सेलरेशनसाठी सुद्धा येणार आहेत. ओके, सो बेसिक कन्सेप्ट कसला आहे तर ॲक्सेलरेशनचा. सो डायमेन्शन्स जे ॲक्सेलरेशनला लिहिले आहेत हेच जे डायमेन्शन्स आहेत ते ॲव्हरेज ॲक्सेलरेशनसाठी असतील किंवा इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनसाठी असतील. पुढचा प्रश्न बघा. An object travels a distance of 150 meter in 5 seconds. The speed of object in this case is. Options बघा, 30 meter per second, 145 meter per second, 155 meter per second आणि 750 meter per second. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए, 30 meter per second. आपल्याला माहिती आहे डिस्टन्स अपॉन टाइम आपल्याला काय देते तर स्पीड देते. सो डिस्टन्स आहे 150 भागिले 5, त्यामुळे 150 भागिले 5 याचं उत्तर आहे 30. सो 30 मीटर पर सेकंड असं याचं सिंपल आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. इफ अ पार्टिकल ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 10 सेंटीमीटर अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड ट्रॅव्हल्स 5 सेंटीमीटर बॅक अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज 15 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, -5 सेंटीमीटर आणि 0 सेंटीमीटर. याचा करेक्ट आन्सर आहे बी, 5 सेंटीमीटर. कारण इथे स्पष्ट आहे बघा, अंतर जे आहे ते सुरुवातीला 10 सेंटीमीटर अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आपण गेलोय, पण तसंच आपण परत मागे आलोय 5 सेंटीमीटर. याचाच अर्थ सुरुवातीची जी 0ची पोझिशन होती, आत्ता आपली फायनल पोझिशन ही 5 सेंटीमीटर इतकीच आहे, लक्षात घ्या. जरी 10 सेंटीमीटरपर्यंत गेलो असलो तरी आपण पाठी परत 5 सेंटीमीटर आलेलो आहोत. आणि म्हणून हे लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय तर फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन याच्यातला फरक. सो फायनली आत्ता आपण कुठे आहोत तर 5 सेंटीमीटरच्या पोझिशनला, इनिशियल पोझिशन होती 0 सेंटीमीटरची आणि म्हणून सो चेंज इन द पोझिशन म्हणजेच आता या ठिकाणी आहे 5 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघा. इफ द पोझिशन टाइम ग्राफ फॉर अन ऑब्जेक्ट इज हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन, वी कॅन कन्क्लूड दॅट ऑब्जेक्ट हॅज युनिफॉर्म मोशन, object has non-uniform motion, object is at the rest, object has oscillatory motion. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट.
सो आपण बघितले की ज्या वेळेला एक्स ॲक्सिसला पॅरलल जेव्हा ती लाईन आहे तेव्हा आपण काय म्हटले, द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. पुढचा प्रश्न बघा, फॉर विच मोशन ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटीज आर सेम. सो ॲव्हरेज वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी कधी सेम येणार आहे, कुठल्या मोशनसाठी, असा प्रश्न आहे. ऑप्शन्स बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मोशन इन अ प्लेन आणि युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. कारण युनिफॉर्म मोशन असेल तर तुम्ही त्या इन्स्टंटला घेतलेली वेलॉसिटी ती पण तेवढीच असणार आहे आणि कायम सेम असल्यामुळे त्याची सरासरी सुद्धा काय असणार आहे, तीच राहणार आहे. त्यामुळे जर का युनिफॉर्म मोशन असेल तर याचा अर्थ काय असणार आहे, प्रत्येक वेळेला स्पीड सारखी असणार आहे. आणि ते रेक्टिलिनियर मोशन असल्यामुळे एकाच विशिष्ट डिरेक्शनमध्ये जात असल्यामुळे व्हेलॉसिटी म्हणजे त्याची डिरेक्शन सुद्धा काय असणार आहे, खरं तर सारखी असणार आहे. सो आपण काय बघितलं तर जेव्हा युनिफॉर्म मोशन आहे तेव्हा स्ट्रेट युनिफॉर्म मोशन असल्यामुळे स्पीड कॉन्स्टंट आहे, पण आपल्याला काय विचारलं, व्हेलॉसिटी विचारले तर एकाच डिरेक्शनमध्ये जात आहे. याचाच अर्थ असा आहे की डिरेक्शन पण चेंज होत नाही आहे, म्हणजेच सेम स्पीड आहे आणि सेम डिरेक्शन आहे. याचाच अर्थ व्हेलॉसिटी जी आहे ती कुठल्या इन्स्टंटला बघितली तरी तीच असणार आहे जेवढी ॲव्हरेज व्हेलॉसिटी असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. द ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल इज, ऑप्शन आहे सर्कल, पॅराबोला, ट्रायंगल आणि हायपरबोला. आणि याचा करेक्ट आन्सर आहे बी, पॅराबोला. आपण याचं एक इक्वेशन सुद्धा ऑब्टेन केले ज्याच्यामध्ये आपण बघितले की प्रोजेक्टाईलची जी ट्रॅजेक्टरी आहे ती पॅराबोलिक इन नेचर आहे. पुढचा प्रश्न बघा, फॉर मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज अँगल ऑफ प्रोजेक्शन मेड बाय द ऑब्जेक्ट विथ द हॉरिझॉन्टल इज, ऑप्शन आहेत 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी, 45 डिग्री. सो जेव्हा 45 डिग्री इतक्या अँगलला जेव्हा ऑब्जेक्ट इन्क्लाइन केलेला असतो त्यावेळेला तो मॅक्सिमम डिस्टन्स कव्हर करतो, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, द स्लोप ऑफ द वेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स द व्हॅल्यू ऑफ, ऑप्शन्स बघा, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, स्पीड आणि रिटार्डेशन. आणि याचा करेक्ट आन्सर आहे बी, ॲक्सेलरेशन. आपण बघितलंय की वेलॉसिटी टाइम ग्राफ म्हणजेच काय आहे तर सिम्पली आपला जो फॉर्म्युला पण आहे ॲक्सेलरेशन तो काय आहे, वेलॉसिटी अपॉन टाइम गिव्स यू ॲक्सेलरेशन. सो वेलॉसिटी अगेन्स्ट टाइम हा जर ग्राफ तुम्ही काढलात तर तुम्हाला काय मिळेल तर ॲक्सेलरेशन. पुढचा प्रश्न बघा, द इक्वेशन ऑफ टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम इज, ऑप्शन्स बघा, ए टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूटमध्ये बघा एल कॉस थिटा अपॉन जी, दुसरा ऑप्शन आहे टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूटमध्ये एल साइन थिटा अपॉन जी, तिसरा ऑप्शन आहे टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूटमध्ये आहे एल टॅन थिटा अपॉन जी, आणि चौथा ऑप्शन आहे टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूटमध्ये एल कॉट थिटा अपॉन जी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए, टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. सिंपल हे इक्वेशन सुद्धा आपल्या या पुस्तकामध्ये आहे, तेच डायरेक्ट इक्वेशन तुमच्या समोर आले. पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवरती, इफ द पार्टिकल मूव्स विथ द लिनियर स्पीड 20 मीटर पर सेकंड in the circular path of the radius 2 meter, the angular speed of the particle will be, options बघा, 40 radian per second, 10 radian per second, 5 radian per second आणि D 0.1 radian per second. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 10 radian per second. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला जो आहे तो V इज इक्वल टू आर ओमेगा असा आहे, आणि जिथे V म्हणजे तुमची लिनियर स्पीड असणार आहे आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड असणार आहे. सो फॉर्म्युला जर रिअरेंज केला तर ओमेगा इज इक्वल टू काय येईल, व्ही अपॉन आर असं येईल. तिथे व्ही किती आहे तर 20 मीटर पर सेकंड आणि रेडियस आहे आपली 2 मीटर, त्यामुळे 20 डिवाइड बाय 2 असं उत्तर येईल 10. आणि अँग्युलर स्पीडचा जे युनिट आहे ते आहे रॅडियन पर सेकंड, आणि त्यामुळे आपला करेक्ट आन्सर आहे 10 रॅडियन पर सेकंड.